कथेचं नाव आहे बेट. भाग पहिला. लेखिका पल्लवी जाधव. एलेना, डॅनियल, नील आणि जान्हवी. न्यूझीलंड युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट पूर्ण करणारे 4 विद्यार्थी आपला एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंडच्या दक्षिणेला असलेल्या एका बेटावर आले होते. बेटावर येऊन अख्खा दिवस उलटला तरी त्यांच्या प्रोजेक्टसाठी पुरेशी माहिती आणि फोटोज त्यांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे त्यांनी ती रात्र तिथेच बेटावर काढण्याचा निर्णय घेतला. सूर्याचा तप्त शेंद्री गोळा नुकताच पश्चिमेकडे समुद्रानं गिळंकृत केला होता. हळूहळू सृष्टीवर रात्रीने आपला पदर पसरला आणि क्षितिजाच्या पटलावर चांदण्यांनी रांगोळी रेखायला सुरुवात केली. पश्चिमेकडे पसरलेली लाली हळूहळू नाहीशी होत तिची जागा गर्द काळ्या काजळाने घेतली. चंद्र मात्र आज अमावस्येची रात्र असल्याने त्याची सुट्टी एन्जॉय करायला निघून गेला होता. त्यामुळे बघता बघता काळोख्या रात्रीने सृष्टीला आपल्या बाहूत घट्ट विळखा घातला. हाय फ्रेंड्स, हू आर यू? सर्वांनी मागे वळून बघितले. एक 22-23 4ही मित्र दिवसभर पायपीट करून दमले होते. त्यांनी एक चांगली जागा शोधून तिथेच आपले बस्तान ठोकले. एक शेकोटी पेटवून चौघेही त्याभोवती बसून आपल्याबरोबर आणलेले फास्ट फूड फस्त करत गप्पा मारत बसले होते. अचानक जान्हवीला कुणाची तरी चाहूल लागली. तिने मागे वळून सगळीकडे नजर फिरवली, पण कुणीच तिच्या दृष्टीस पडले नाही. आपल्याला भास झाला असावा असे समजून ती पुन्हा त्यांच्या गप्पात सामील झाली. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. 22-23 वर्षांची एक युवती त्यांच्याकडे येत होती. तिने अंगात लाल रंगाचा गाऊन घातला होता, कानात मानेपर्यंत लोंबणारे कानातले, पायातही लाल रंगाचे शूज. ती जवळ येताच शेकोटीच्या उजेडात त्यांनी तिचा चेहरा निरखून पाहिला. कुणालाही भुरळ पाडेल असं मंद हास्य चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. अमावस्येमुळे चंद्र सुट्टीवर असला तरी पौर्णिमेच्या चंद्रालाही लाजवेल अशी दिव्य कांती तिची होती. तिला बघताच सगळे गोंधळून उभे राहिले. तेवढ्यात ती म्हणाली, चिल फ्रेंड्स, तुम्ही सगळे मला पाहून असे उभे का राहिलात? कोण तू आणि इकडे कशी एकटी? आणि तेही यावेळेला. नील तिच्यावर प्रतिप्रश्नांचा भडीमार केला. अरे हो, किती प्रश्न. बरं हाय, मी सेरेना जॉन्सन. ॲक्च्युली मी इथे माझ्या बॉयफ्रेंडबरोबर ॲडव्हेंचरसाठी आले होते, पण अचानक आमच्या बोटीवर शार्क माशांनी हल्ला चढवला आणि त्यातच आमची ताटातूट झाली आहे. मी त्यालाच शोधत होते, पण आत्ताच मला कळलं की जवळून जाणाऱ्या एका जहाजाने त्याला वाचवलं आणि सुखरूप घरी सोडलं. पण आता या वेळेला घरी कशी जाणार ना, म्हणून मी इथेच थांबले होते. तेवढ्यात इकडे शेकोटीचा उजेड दिसला म्हणून इकडे आले. आणि तुम्ही इथे कसे ते नाही सांगितलं अजून? गोडस्मिथ करत तिने त्यांना विचारलं. ओ आय सी, असं झालं तर. आम्हाला तर वाटलं की मी भूत आहे. हो ना? डॅनियलचं बोलणं मध्येच तोडत सेरेना बोलली. तिच्या या बोलण्यावर सगळे मनमोकळे हसले. बाय द वे, आय एम जान्हवी आणि ही एलेना आणि हे नील आणि डॅनियल. जान्हवीने सेरेनाला सर्वांची ओळख करून दिली. पण तुम्ही इकडे एवढ्या दूरवर का आलात? सेरेनाने आश्चर्याने विचारले. ॲक्च्युली आम्ही PhDचा प्रबंध पूर्ण करत आहोत, सो त्यासाठीच इकडे आलो होतो. हे बेट इतर भूभागापासून दूर आणि समुद्रात दक्षिणेला खूप आत असल्याने मानवी हस्तक्षेपापासून सध्या तरी सुरक्षित आहे. म्हणून इथे सजीवांची उत्क्रांतीबद्दल बरंच समजण्यासारखं आहे. आणि शिवाय माणसांच्या वर्दळीपासून दूरवर असलेला खूप दुर्मिळ निसर्ग इथे बघायला मिळतो. आणि म्हणूनच आम्ही हे ठिकाण निवडलं. पण अजूनही प्रबंधाला पुरेशी माहिती आम्ही मिळवू शकलो नाही, हताश होत एलेना म्हणाली. ओ आय सी. अरे त्यात काय एवढं, मी सांगते ना तुम्हाला सगळी माहिती. ए रिअली? प्लीज सांग ना, आम्ही आता नोट करून घेतो, नील उत्साहाने म्हणाला. सेरेनाने त्यांना प्रबंधासाठी हवी असणारी बरीच माहिती सांगितली. तसेच त्यांनी दिवसभर घेतलेल्या बऱ्याच फोटोबद्दल सविस्तर वर्णनही करून सांगितलं. ए सेरेना, तुला तर खडानखडा माहिती आहे इथली. किती दिवस झाले तुला इथे येऊन? डॅनियलने आश्चर्याने विचारलं. अरे मी इथे येण्याआधीच सर्व इन्फॉर्मेशन काढून आले होते. इथे आल्यावर फक्त निरीक्षण वगैरे करायचं होतं, पण अचानक तो अपघात झाला आणि असो, ॲलिस्टर तर निघून गेला, पण मला मात्र सर्व निरीक्षण करता आलं. बोलताना ॲलिस्टरच्या आठवणीने सेरेनाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. तिला असं इमोशनल झालेलं पाहून सारेच थोडा वेळ स्तब्ध झाले. डोंट माइंड सेरेना, पुन्हा ॲलिस्टर भेटला की त्याला चांगलाच धडा शिकव. आपल्या असल्या स्वीट आणि ब्युटिफुल गर्लफ्रेंडला सोडून कुणी निघून जातं का? मी जर त्याच्या जागी असतो ना.
नील प्लीज डोंट स्टार्ट अगेन. नीलचं बोलणं मध्येच तोडत जान्हवी रागाने त्याच्यावर ओरडली. तिच्याकडे बघून सर्वजण हसायला लागले. एलेना लागलेल्या भांडणात तेल टाकण्यासाठी जान्हवीला चिडवत बोलली, बघ जान्हवी, मी म्हणाले होते ना, ही इज नॉट ए परफेक्ट फॉर यू. त्याचं फ्लर्ट करण्याची सवय कधीच बदलणार नाही आहे. माझ्याकडून लिहून घे हवं तर तू. बघ अजूनही वेळ आहे, विचार कर. एलेना प्लीज यू डोंट स्टार्ट नाव. आपण इथे कशासाठी आलो आहे ते बघा अगोदर. बरं बाई, राहिलं ज्याचं करावं भलं. एलेना, जान्हवीने एलेनाकडे रागाने बघितले. जस्ट चिल यार जान्हवी, शी वॉज जस्ट जोकिंग. डॅनियलने जान्हवीची समजूत काढली. बरं सेरेना, आम्हाला हवी असलेली सर्व माहिती जवळपास मिळाली आहे, तर उद्या सकाळीच निघू आपण, चालेल ना? एलेनाने सेरेनाला विचारले. नो गाईज, यू मे गो. मी नाही येऊ शकणार. आय मीन ॲलिस्टर मला न्यायला येईल तेव्हाच मी इथून जाईल. सो तुम्ही फक्त त्याला माझा निरोप सांगा की लवकरात लवकर त्याला इकडे बोलावलं आहे म्हणून. सेरेनाने त्यांच्याबरोबर जायला नकार दिला. म्हणजे तू इथे एकटी थांबणार आहेस की काय? अगं भीती नाही वाटणार का तुला? डॅनियलने आश्चर्याने विचारले. हो, भीती तर वाटते, पण काही पर्याय नाही. जान्हवी, इफ यू डोंट माइंड तर मी नीलला राहू देऊ का माझ्याबरोबर 2-3 दिवस, ॲलिस्टर जोपर्यंत येत नाही तोवर? सेरेनाच्या या बोलण्यावर जान्हवी अवाक झाली. ती तिला नकार देणारच होती की तेवढ्यात नील मध्येच बोलला. अगं तिला काय विचारतेस? तू एकदा म्हण तर खरं, 2-4 दिवस काय, तू म्हणशील तर आयुष्यभर मी याच बेटावर राहील तुझ्याबरोबर. आय मीन तुला एकटं कसं सोडणार ना? नीलचं बोलणं ऐकून जान्हवी नाराज झाली आणि तिथून लगेच निघून आपल्या जागेवर येऊन झोपली. तिला नीलचा निर्णय अजिबात आवडलेला नव्हता. एका अनोळखी मुलीबरोबर तो एकटाच इथे राहणार ही कल्पनासुद्धा तिला सहन होत नव्हती. खरं तर नीलचा स्वभाव आधीपासूनच तसा. पण का कोण जाणे, हाच नील क्लासमध्ये टॉपर असणाऱ्या जान्हवीच्या मनात भरला होता. जान्हवी दिसायला सुंदर आणि साधी होती. पुस्तकं आणि नील या पलीकडे तिच्या विश्वात कशालाच महत्त्व नव्हतं. नीलही स्वभावाने थोडासा खट्याळ असला तरी मनाने मात्र खूप चांगला होता. शिवाय अभ्यासातही जान्हवीला टक्कर देणारा. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचं केव्हा प्रेमात रूपांतर झालं दोघांच्याही लक्षात आलं नाही. असो, विचार करता करता जान्हवीला झोप लागली आणि तेवढ्यात कशाच्या तरी आवाजाने तिला जाग आली. तिने हळूच डोळे उघडून पाहिले. तिचे 3ही मित्र तिथे झोपलेली होती, पण त्यांच्यात सेरेना मात्र कुठेच दिसत नव्हती. जान्हवी उठून उभी राहिली. तिने पुन्हा आसपास नजर फिरवली, पण सेरेना कुठेच नव्हती. समोरच्या झाडीत तिला कसली तरी खडखड जाणवली. जान्हवीने हातात टॉर्च घेतली आणि त्या दिशेने चालायला लागली. तिने तिकडे टॉर्चच्या उजेडात निरखून पाहिलं, पण कुठला तरी पक्षी होता तो. आणि तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. जान्हवीने दचकून मागे पाहिलं. ती सेरेना होती. त्यानंतर दोघीही आपापल्या जागेवर येऊन झोपल्या. पूर्वेकडून क्षितिजावर हळूहळू लाली पसरायला सुरुवात झाली होती. पहाटेचा मंद वारा झोपलेल्या झाडांच्या पानात हळूच कुजबूज करून त्यांना जागवत होता. त्याच्या सोबतीला पाखरांची प्रभातधून ऐकू येत होती. हे सर्वजण केव्हाच उठून तयार झाले. जान्हवी, डॅनियल आणि एलेनाला जायला निघाले. जान्हवी नीलकडे बघून पुन्हा इमोशनल झाली. नील तिला समजावत बोलला, अगं असं का रडतेय? मी काही मरणार नाही आहे इकडे, आणि मेलो तरी मला माहिती आहे माझी जान्हवी मला परत आणेल, हो ना? मी काळजी घेईन ग स्वतःची. आणि हो जान्हवी, तू मात्र ॲलिस्टरला लवकरात लवकर इकडे पाठव, नाहीतर तुझ्या नीलला मी कायमचं माझ्याजवळ ठेवेन हं. सेरेनाच्या या बोलण्यावर सगळे हसायला लागले. सगळे जहाजावर गेले. नीलला नजरेआड होईपर्यंत जान्हवी बघतच राहिली. आता पुढे जान्हवीने डोरबेल वाजवली आणि आतून दरवाजा उघडला गेला. एक साधारण 70-75 वर्षाची वृद्ध स्त्री दारात उभी होती. तिला पाहताच जान्हवीने विचारले, हे मिस्टर ॲलिस्टर इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात. पण तू कोण आणि ॲलिस्टरशी काय काम आहे? तिला आत बोलवत त्या
स्त्रीने जान्हवीला विचारले. मी जान्हवी. ॲक्च्युली आम्ही तिकडे दक्षिण बेटावर गेलो होतो. तिथे आम्हाला सेरेना भेटली, ॲलिस्टरची GF. तिने त्याला लवकर बोलावले आहे तिकडे. सेरेनाचं नाव ऐकताच त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव सर्कन बदलले. तिचा चेहरा गंभीर झाला. जान्हवीला काही कळायच्या आत ती स्त्री अचानक चक्कर येऊन खाडकन जमिनीवर पडली. इकडे जान्हवीला ही काळजी वाटायला लागली. सेरेनाचं नाव घेताच हिची अशी अवस्था कशी काय झाली? आपण नीलला एखाद्या संकटात तर नाही ना टाकलं? तिच्या मनात एक ना अनेक प्रश्न घोळत होते. नील इकडे सुरक्षित तर होता ना? तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. जान्हवीची पापणी अचानक फडफडली. ही एखाद्या संकटाची पूर्वसूचना तर नाही ना? तिच्या मनात आले. कोण होती ही सेरेना? सेरेनाचं नाव ऐकताच ती वृद्ध स्त्री अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. याचं जान्हवीला खूपच आश्चर्य वाटत होतं. जान्हवीने तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तेवढ्यात तिचा गोंधळ ऐकून एक वृद्ध व्यक्ती घरातून धावत आली. त्यांनी जान्हवीच्या मदतीने त्या स्त्रीला उचललं आणि लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी येऊन तिला तपासलं आणि काही औषधे लिहून दिली आणि ते निघून गेले. काही वेळानंतर त्या वृद्ध व्यक्तीने जान्हवीकडे आपला मोर्चा वळवला. सॉरी, मी ओळखलं नाही तुला. कोण तू? इथे काय काम आहे? ओ आय एम जान्हवी. ॲक्च्युली मला ॲलिस्टरला भेटायचं होतं. कुठे आहे तो? जान्हवीने खोलीवरून नजर फिरवत विचारलं. मीच आहे ॲलिस्टर कुक. पण माझ्याशी काय काम आहे तुला? प्रश्नार्थक नजरेने ॲलिस्टरने जान्हवीकडे पाहिलं. ओह, तुमचं नावसुद्धा ॲलिस्टर आहे तर? तरीच म्हटलं ॲलिस्टरच्या गर्लफ्रेंड सेरेनाचं नाव ऐकताच या अशा बेशुद्ध का झाल्या? या तुमच्या पत्नीच ना? खूप प्रेम दिसतं यांचं तुमच्यावर. मी शोधते तो ॲलिस्टर दुसरा आहे वाटतं. कारण सेरेना तर आता फक्त 20-22 वर्षाची आहे. मग ती तुमची GF कशी असणार ना? आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. मीच चुकीच्या पत्त्यावर आले कदाचित, म्हणत जान्हवी जायला निघाली. तू योग्य पत्त्यावर आली आहेस मिस जान्हवी. जान्हवीने आश्चर्याने ॲलिस्टरकडे वळून बघितलं. तसे आपली नजर शून्यात खिळवत मान खाली हलवून ॲलिस्टर बोलले. होय, मीच आहे तो दुर्दैवी ॲलिस्टर ज्याला सेरेना शोधते. पण कसं शक्य आहे काका? सेरेना तर सांगत होती की तुम्ही ॲडव्हेंचरसाठी गेला होता आणि तुमच्या जहाजावर शॉर्कने हल्ला चढवला म्हणून. पण तुमच्याकडे बघून तर वाटत नाही की तुम्ही या वयात. म्हणजे तू आत ये, सांगतो मी तुला सविस्तर सगळं. जान्हवीचं बोलणं मध्येच थांबवत ॲलिस्टरने तिला आत यायला सांगितलं. जान्हवी आत येऊन एका खुर्चीवर बसली आणि कुतूहलाने ॲलिस्टरकडे बघायला लागली. ॲलिस्टर तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले. काही क्षण स्तब्ध शांततेत गेले. एका जोरदार उसासा टाकत ॲलिस्टरने सांगायला सुरुवात केली. मिस जान्हवी, सेरेनाने सांगितली घटना अगदी खरी आहे. पण ॲलिस्टरने असं मध्येच शांत झालेलं बघून जान्हवी घाबरून गेली. तिने गडबडून ॲलिस्टरला विचारलं. पण काय काका? तुम्ही असे मध्येच बोलायचं का थांबलात? प्लीज सांगा ना. पण काय ते? पण सेरेनाने सांगितलेली घटना ही 40 वर्षापूर्वीची आहे. ॲलिस्टर हताश होऊन बोलले. 40 वर्षापूर्वीची? असं कसं शक्य आहे काका? सेरेना तर आत्ताशी 20-22 वर्षाची असेल आणि ही घटना 40 वर्षापूर्वीची. आणि ती 40 वर्षांपासून तिथे बेटावर राहते. तुम्ही म्हणताय ती सेरेना वेगळी तर नाही ना? तुम्ही प्लीज सविस्तर काय ते सांगाल का? मला काहीच कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते, जान्हवी अधीर होऊन बोलली. हो, मी सांगतो सगळं सविस्तर. ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका ट्रेकिंग ट्रिप दरम्यान माझी सेरेनाशी भेट झाली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिला भेटताक्षणी माझ्या मनाने तिला स्वीकारलं होतं. मी तिला लगेच कॉफीसाठी विचारलं आणि तिनेही होकार दिला. दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या ठिकाणी ती येऊन हजर झाली.
आमच्या दोघांतल्या बऱ्याचशा आवडीनिवडी आणि सवयी इतक्या कॉमन होत्या की जणू देवाने आमची जोडी एकाच साच्यात घडवली होती. तिलाही माझ्याप्रमाणे धाडसी गोष्टी करण्यात आनंद वाटायचा. आम्ही आठवड्यातून एकदा ॲडव्हेंचरसाठी बाहेर पडायचो. त्यात एखाद्या अनोळखी अज्ञात बेटांवर किंवा जंगलात वगैरे फिरायचो, किंवा कधी खोल समुद्राच्या पोटात आमचा विकेंड सरायचा. सेरेना पोहण्यात अतिशय तरबेज होती. याशिवाय अनेक धाडसी कला तिला अवगत होत्या. ती म्हणजे देवाने घडवलेला एक सुंदर सिंगल पीस होती. हळूहळू आमच्यात मैत्री घट्ट आणि निस्सीम प्रेमाचं रूप घेतलं. जन्मजन्मांतर साथ देण्याचं वचनही देऊन झालं. पण मी स्वतःचं वचन पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलो आणि तिला कायमचं गमावून बसलो. बोलता बोलता ॲलिस्टरच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळला. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जान्हवी मात्र अजूनही त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. पुढे सेरेनाचं काय झालं आणि ती त्या बेटावर कशी, आणि ती तरुण सेरेना दुसरी तर नाही ना? जान्हवीला अजूनही तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं नव्हतं. पुढे काय झालं काका, सांगा ना प्लीज, जान्हवीने कुतूहलाने विचारलं. पुढे एक दिवस सेरेना गडबडीने मला भेटायला आली. तिच्या हातात एक कसला तरी कागद होता आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि उत्साह. तिच्याकडे बघून माझ्या लक्षात आलं की मॅडमला ॲडव्हेंचरसाठी एखादं अफलातून स्थळ मिळालं असणार. तिने उत्साहाने तो कागद माझ्यासमोर धरला. तो नकाशा होता. न्यूझीलंडच्या दक्षिणेला असणाऱ्या एका बेटाचा नकाशा. हे बेट समुद्रात खूप आत होते. अंटार्क्टिकाही तिथून पुढे जवळजवळ अर्ध्याच अंतरावर होता. पण अशा दूर आणि निर्मनुष्य जागी सेरेनाला एकटीला घेऊन जाणं मला मुळीच आवडलं नाही. पण तिच्या हट्टापुढे मला शेवटी हार पत्करावी लागली. ती मला अखेरपर्यंत सांगत राहिली, बघ ॲलिस्टर, ही ट्रीप आपल्या आयुष्यातील सगळ्यात जास्त यादगार आणि अद्भुत ट्रीप असेल. तू आला नाहीस तर मी हे स्थळ अगदी डोळे भरून पाहणार आहे. तिथला कण न कण अनुभवेन. तिथल्या निसर्गात कायमच्या एकरूप होऊन जाणाऱ्या स्मृती तयार करेल. या ट्रीपच्या स्मृती आपण प्रयत्न करूनही विसरू शकणार नाही. आणि झालंही तसंच. चोहीकडून समुद्रानं वेढलेलं हे बेट लांबूनच आमच्या दृष्टीस पडलं. तेव्हा सेरेनाच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद मला आजही जसाचा तसा आठवतो. स्वतःची हवी असलेली मंजिल मिळाल्याच्या आविर्भावात ती त्या बेटाकडे बघत होती. तिला एवढं आनंदी मी कधीच बघितलं नव्हतं. एक अनोळखी आणि अज्ञात स्थळ बघायला मिळणार यामुळे ती खूपच उत्साही होती. इथे फक्त ती, मी आणि मोकळा निसर्ग असणार होतो. तिला इथे कुठल्याही सूचना पाळण्याची गरज भासणार नव्हती. जसं जसं ते बेट जवळ यायला लागलं तसं तसं तिचा उत्साह द्विगुणित होत होता. एखादं नंदनवन असल्यासारखं भासत होतं ते बेट. एखादी कागदाची बनवलेली नाव पाण्यावर तरंगावी इतक्या सहजतेने ते बेट पाण्याच्या पृष्ठभागावर दिमाखानं विराजमान होतं. अगदी एखाद्या स्वर्गासारखं भासत होतं ते बेट. मात्र ते स्वर्गासारखं भासणारं बेट खऱ्या अर्थानं आपल्या स्वर्गवास घडवणार हे मात्र माझ्या आणि सेरेनाच्या ध्यानीमनीही नव्हतं. ते बेट जवळ येताना आम्ही अधिकाधिक आनंदी होत होतो. मात्र आम्ही आमच्याकडे येणाऱ्या संकटाला पाहून आनंदित होतो हे आमच्याही लक्षात येत नव्हते. बोलता बोलता ॲलिस्टरचा कंठ दाटून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाला. त्याची अवस्था बघून जान्हवीच्याही काळजात कालवाकालव सुरू झाली. पुढे काय झालं असेल याची तिला उत्कंठा निर्माण झाली. तिने जवळच टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास ॲलिस्टर पुढे धरला. पुढे सेरेनाचं काय झालं, ते बेट त्यांच्यापुढे कोणतं महासंकट घेऊन येणार होतं. नील तिथे सुरक्षित तर होता ना, की त्यालाही त्या संकटाचा सामना करावा लागणार, जो नील आणि ॲलिस्टरला करावा लागला. आणि आता सर्वात महत्त्वाचं, ही तरुण सेरेना ती 40 वर्षांपूर्वीची सेरेना आहे का? ॲलिस्टरने जान्हवीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला. 2 घोट पाणी पिऊन त्याने तो ग्लास पुन्हा टेबलवर ठेवला. पुढे काय झालं, जान्हवीने आतुरतेने विचारलं. ॲलिस्टरने सांगायला सुरुवात केली. ते एखाद्या स्वर्गासारखं भासणारं बेट त्यावेळी आमच्यापासून हाकेच्या अंतरावर असेल. अचानक आमच्या जहाजाला कशाचा तरी जोरदार धक्का बसला. क्षणार्धात काय झाले काहीच लक्षात आले नाही. मी हातांनी जहाजाला घट्ट धरून घेतलं आणि तेवढ्यात सेरेनाची जोरदार किंचाळी माझ्या कानावर आली. मी गडबडून आसपास नजर फिरवली पण काहीच दिसले नाही. सेरेनाचा कुठेच पत्ता नव्हता. पण तिच्या किंचाळ्या अजूनही कानावर येत होत्या. माझ्या लक्षात येत नव्हतं की एवढी निष्णात पोहणारी सेरेना बुडायला एवढी का घाबरतीये. तेवढ्यात पुन्हा तिचा आवाज आला, ॲलिस, मला वाचव.
म्हणून ती ओरडत होती. मी पुन्हा एकदा सभोवार निरखून पाहिलं आणि एक जोरदार धक्का बसला. माझ्यापासून काही फुटांच्या अंतरावर मला एक शार्क माशांचा मोठा झुंड दिसला. ते कुठल्या तरी प्राण्यावर तुटून पडले होते. मी लक्षपूर्वक बघितलं तेव्हा सेरेनाने घातलेला लाल भडक रंगाचा कपडा दिसला. सेरेनाच त्या शॉर्कच्या झुंडांची शिकार झाली होती. तिला पाहताच मी हादरून गेलो. असंख्य धाडसी कलांमध्ये निपुण असणारी सेरेना आज शॉर्कसमोर मात्र अगदी क्षीण भासत होती. ती त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होती. तडफडत होती ती. मात्र एवढ्या मोठ्या झुंडासमोर तिचा निभाव लागणे शक्य नव्हते. मी मात्र तिला वाचवायचं सोडून तिथून पळ काढला. सेरेना ओरडत राहिली, तडफडत राहिली, ॲलिस्टर मला वाचव, मला एकटीला सोडून जाऊ नकोस म्हणून विनवत राहिली. मात्र मला लक्षात आलं होतं की त्या एवढ्या शॉर्कसमोर माझं काहीच चालणार नाही. सेरेना किंचाळत राहिली आणि काही वेळानंतर तिच्या किंचाळ्या बंद झाल्या कायमच्या. बोलता बोलता ॲलिस्टरच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे सांगू लागले, मी तिथून निघून तर आलो, पण घरी परतल्यावर मला माझी चूक लक्षात आली. सेरेना शेवटपर्यंत मला वाचव म्हणून ओरडत राहिली, पण मी मात्र तिला तिथेच सोडून निघून आलो होतो. कुठल्याही संकटाला तुझ्यावर येण्यापूर्वी माझ्यावरून जावं लागेल असं म्हणणारा मी आज मात्र स्वतःच्या शब्दाला चुकलो होतो. त्यानंतर कित्येक दिवस माझ्या डोळ्यांना झोप माहिती नव्हती. डोळे बंद करताच ती तडफडणारी सेरेना माझ्या डोळ्यासमोर यायची. चुकून झोप लागली तरी झोपेतही सेरेना मी तिला मदत केली नाही म्हणून माझ्याकडे तक्रार करत जोरात रडताना दिसायची. आपण तिला दिलेल्या वचनाला जागलो नाही याचं मला घोर पश्चाताप होत होता. तिच्या आयुष्याची किंमत मोजून वाचवलेल्या स्वतःच्या आयुष्याची मला घृणा वाटत होती. मी कित्येकदा हे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण नाही हिंमत झाली माझी. काही काळानंतर सेरेनाच्या आठवणी धूसर होत गेल्या. मी जाणीवपूर्वक स्वतःला कामात व्यस्त करून घेतले. वर्ष उलटून गेले होते या घटनेला. त्या दिवशी अचानक सेरेना माझ्या स्वप्नात आली. मी परत आले ॲलिस्टर, हे बघ. मी घाबरून डोळे उघडले. बाहेर पहाट उजाडली होती. मी लगेच उठून आवरायला लागलो. पण त्या दिवशी दिवसभर मला ते स्वप्न आणि सेरेनाचा विचार डोक्यात येत राहिले. रात्री खूप वेळ झाली तरी मला झोप येत नव्हती. मी उगाच कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण व्यर्थ. आणि अचानक माझ्या दारावर कुणीतरी थाप मारली. अचानक झालेल्या आवाजानं माझं काळीज धडधडलं. मी घड्याळात बघितलं तेव्हा रात्रीचे 10 वाजत आले होते. या वेळेला कोण आलं असणार या विचारात मी असताना आणखी 2-3 वेळेला कोणीतरी डोरबेल वाजवली. मी उठून दरवाजा उघडला. दारात एक 23 वर्षांची युवती उभी होती. ती मेरी होती, मेरी जॉन्सन. तिने मला सांगितलं की ती आणि तिचा नवरा रॉबर्ट एका ट्रॅव्हल कंपनीबरोबर दक्षिण बेटावर ट्रिपसाठी गेले होते आणि त्यांना चक्क सेरेना तिथे भेटली. हे ऐकल्याबरोबर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी सेरेना स्वतःबरोबर यायचा खूप आग्रह केला, पण ॲलिस्टर आल्याशिवाय मी या बेटावरून कुठेही जाणार नाही असा तिने निर्धार केला होता. हे ऐकल्यावर मी तिला हसत म्हणालो, हो, खूप हट्टी आहे माझी सेरेना. तिने ठरवलेली एखादी गोष्ट ती पूर्ण करतेच, मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी. मला माहीत आहे ती मला घेतल्याशिवाय तिथून हलणार नाही. पण मेरीला तिची दया आली होती. एकटी मुलगी इथे कशी राहणार म्हणून तिने रॉबर्टला तिच्याबरोबर त्याची इच्छा नसताना जबरदस्तीने थांबायला लावलं होतं आणि ती मला न्यायला इकडे आली होती. मात्र तिला माहीत नव्हतं की तिच्या या निर्णयाची रॉबर्टला खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती. मेरीचं बोलणं ऐकल्यावर मला काय करू आणि काय नको असं झालं होतं. मी मेरीला कडाडून मिठी मारली आणि वारंवार तिचे आभार मानू लागलो. माझ्या चेहऱ्यावर आनंद बघून मेरी एकटक माझ्याकडे बघतच राहिली. मी लगेच तिच्याबरोबर जायला निघालो. तेव्हा तिने मला घड्याळात बघायला सांगितले. सेरेनाला भेटायच्या उत्साहात मी विसरलो होतो की रात्रीचे 11 वाजत आले होते. मेरीने मला सांगितले की सकाळी लवकर आवरून ठेव, सकाळी निघू आपण. त्यानंतर बराच वेळ मेरी तिथे थांबली होती आणि सेरेनाबद्दल भरभरून बोलत होती ती. मीही भान हरखून ते सगळं ऐकत होतो. त्यानंतर काही वेळाने गुड नाईट, सकाळी लवकर आवर म्हणून ती निघून गेली आणि मीही अंथरुणावर अंग टाकले.
मला खूप हलकं हलकं वाटत होतं. खूप दिवसांपासून मनावर असलेलं एक मोठं ओझं आज उतरलं होतं. आणि तेव्हा मला पहाटे पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. आता मला त्या स्वप्नाचा अर्थ लक्षात आला होता. मी मनात म्हटलं, पहाटे पडलेली स्वप्न खरी असतात असं म्हणतात, ते खरंच आहे वाटतं. रात्री झोपतानाही माझ्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं. आज खूप दिवसांनंतर माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. या विचाराने माझं मलाच हसू आलं. उद्या सेरेना आणि रॉबर्टला आणायला जायचं, त्यामुळे लवकर झोपावं लागणार असं म्हणत मी अलगद डोळे मिटले. ॲलिस्टर सांगत होते. रॉबर्टचं नाव निघाल्यावर मात्र जान्हवीला आपल्या नीलची आठवण झाली. काय करत असेल तो? सुरक्षित तर असेल ना तो तिथे? जान्हवीच्या मनात विचारचक्र सुरू झालं. इकडे नील मात्र गाढ झोपलेला सेरेनाच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता. खरंच किती सुंदर आणि कल्पकतेने बनवले देवाने हिला. खरंच नशीबवान आहे तो ॲलिस्टर, ज्याला सेरेना भेटली आहे. त्याच्या मनात विचार आला आणि त्याने हळूच स्मित केलं. तेवढ्यात वाऱ्याची एक हळूवार झुळूक आली आणि सेरेनाच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली. नीलने अलगद हातांनी ती दूर केली. तेवढ्यात सेरेनाने हळूच डोळे उघडले. झोपली नाहीस अजून? नीलने तिला विचारले. नाही रे, मी तर तुझ्या झोपण्याची वाट बघत होते. तू काही नाही झोपलास अजून? सेरेनाने भुवई उडवत नीलला विचारले. अगं, मी झोपून कसं चालेल? मी झोपलो तर तुझं संरक्षण कोण करणार? तुला भीती वाटली तर? नीलचा हा प्रश्न ऐकता सेरेनाला हसू आलं. भीती? आणि मला? संरक्षणाची गरज तर तुला आहे नील. मी तुझ्या आधी आले या बेटावर. तू नवीन आहेस, भीती तर तुला वाटायला हवी. सेरेनाने हे बोलणं ऐकताच नील तिला डिचवत म्हणाला, तू ना एक नंबरची गुंड आहेस सेरेना. कसं सांभाळत असेल तो ॲलिस्टर तुला, की तूच त्याला सांभाळतेस? मेल्यानंतर भूतभीत बनू नकोस बाई. आत्ताच तू इतकी खतरनाक आहेस तर नंतर तर. नीलचं बोलणं ऐकून सेरेनाने खाली मान घातली. स्वतःचे अश्रू लपवत होती कदाचित. थोड्या वेळाने नीलकडे बघत ती बोलायला लागली. तुला माहीत आहे नील, माझा ॲलिस्टरसुद्धा असंच म्हणायचा मला. तिला असं इमोशनल झालेलं बघून नीलने लगेच विषय बदलला. जस्ट चिल सेरेना, आता भेटणारच आहेस ना तू त्याला? जान्हवी येणार आहे ना त्याला घेऊन? नाही येणार ते आता, बघ तू. मी अगोदरही निरोप पाठवला होता त्याला, पण तो काही आला नाही. आताही नाही येणार तो. सेरेना नीलला समजावत बोलली. सेरेना मॅडम, तुम्ही आमच्या जान्हवीला ओळखत नाही अजून. ती मी इकडे तुझ्याबरोबर एकटा आहे म्हटल्यावर अर्ध्या झोपेत जरी असले तरी ती त्याला तशीच उचलून आणेल त्याला. जोपर्यंत ती माझ्यासोबत आहे ना, तोवर माझ्याकडून आणि माझ्यासोबत काहीच वाईट घडणार नाही. तेव्हा तू निश्चिंत राहा. ती ॲलिस्टरला घेऊन येईलच. तुला खरं सांगू का सेरेना, मी ठरवलं असतं तर तेव्हाच त्यांच्यासोबतच तुला मी जबरदस्तीने घेऊन जाऊ शकत होतो. पण मी तसं नाही केलं, कारण मला बघायचं होतं की मी तुझ्याबरोबर थांबतोय म्हटल्यावर जान्हवीची रिॲक्शन काय असेल. ॲक्च्युली सेरेना, तुला वाटत असेल की मी खूप फ्लर्ट करतो मुलींशी, पण तसं काहीच नाही आहे. मी जेव्हा मुलींशी फ्लर्ट करतो ना, त्यावेळी जान्हवीचा चेहरा बघायचाच तू. खूप चिडते ती, आणि चिडल्यावर ती आणखीनच गोड दिसते. म्हणून तिला चिडवायला मला आणखीनच मजा वाटते. तुला माहीत आहे सेरेना, जान्हवीला माझी गर्लफ्रेंड कमी बॉडीगार्डच जास्त आहे. कुठलंही संकट तुझ्यापर्यंत येण्याआधी त्याला माझ्यावरून जावं लागेल असं ती म्हणते. तिचं अगदी ट्रू लव्ह आहे माझ्यावर. नीलचं बोलणं ऐकता सेरेना लगेच बोलली. तुला एक गोष्ट खरी खरी सांगू का नील? अरे, ट्रू लव्ह नावाची कुठली गोष्टच मुळी या भूतलावर अस्तित्वात नाही. ॲलिस्टरही मला असंच म्हणायचा की त्याचं ट्रू लव्ह आहे वगैरे. पण तुला माहीत आहे, मला शार्कच्या तावडीत सोडून तो पळून गेला रे. मी शेवटपर्यंत ॲलिस्टर मला वाचव म्हणून ओरडत राहिली. वेदनेने विवळत राहिली, पण त्याने एकदा मागे वळूनही पाहिलं नाही. म्हणत सेरेना रडायला लागली. नील तिला समजवायला लागला. प्लीज रिलॅक्स सेरेना, सांभाळ स्वतःला आणि झालं गेलं विसरून माफ कर ॲलिस्टरला.
बिचारा तोही गोंधळून गेला असेल तेव्हा. नाही कळलं काय करावं ते. प्लीज, जो बीत गई सो बीत गई. प्लीज फॉरगेट दॅट. आणि माफ कर त्याला. नाही नील, ॲलिस्टरला माफी कधीच शक्य नाही आहे. तो अपराधी आहे माझा आणि माझ्या प्रेमाचा. आणि अपराधाला माझ्या डिक्शनरीत फक्त शिक्षाच. माझा बिलकुल विश्वास नाही आहे त्याच्यावर. पण तुला तुझ्या प्रेमावर इतका गाढ विश्वास आहे ना, म्हणून तुला एक संधी देते मी. उद्या रात्रीपर्यंत जान्हवीची वाट पाहू. पण जर ती नाही आली तर तुला मात्र मी सांगेल तसं करावं लागेल. आहे चॅलेंज मंजूर? बघ, तुझाही प्रेमावरचा विश्वास लवकरच मोडीत निघेल. सेरेना निर्धाराने बोलली. आपकी शर्त हमें मंजूर है मोहतरमा. कल रात तक अगर मेरी जान आपकी जान को लेकर नहीं लौटी तो ये नाचीज आपका गुलाम बनकर रहेगा. नील हसतच तिला बोलला. सो ठीक आहे नील, आजची शेवटची रात्र तुझ्या स्वातंत्र्याची. मनसोक्त अनुभवून घे. उद्याची रात्र तुझी असेल नसेल. आणि हो, आता तू बिंदास झोपू शकतोस. आज मी तुझं संरक्षण करते. यापुढे मला ही संधी मिळेल न मिळेल. गुड नाईट. आता तू निवांत झोप. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. मी स्वतः तुझ्या रक्षणाची ही जबाबदारी घेतली आहे, सेरेना सांगत होती. झाले तुझे मोठाले डायलॉग मारून? ठीक आहे, मी झोपतो आता. पण ए बाई, रात्री काही भीती वगैरे वाटली तर मला उठव. कारण तुला काही झालं तर तुझा तो ॲलिस्टर माझा जीव घ्यायचा. आणि अजून काही वर्ष तरी माझा मरणाचा काही विचार नाही आहे. असं म्हणत नीलने डोळे मिटले आणि झोपी गेला. नीलचं बोलणं ऐकून सेरेनाच्या चेहऱ्यावर अलगद स्मितहास्य उमटलं. यावेळी मात्र त्या हास्यात एक प्रकारचं गहन रहस्य दडलेलं होतं. ती नीलकडे तशीच एकटक पाहत बसली. येणारी रात्र नियतीचं कुठलं पान उलगडणार होती, कुठलं संकट घेऊन येणार होती, देवच जाणे. मेरी आणि ॲलिस्टर बेटावर जातात का? रॉबर्टला मेरीच्या निर्णयाची कुठली किंमत मोजावी लागणार? येणारी रात्र कुठलं गहन रहस्य उलगडते? आणि जान्हवी खरंच ॲलिस्टरला घेऊन जाते का? हे नक्की वाचा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच येत आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. बाय बाय.